डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8261967624. संगमनेर मधील दहशतीला आता जनता खरोखरच त्रासलेली आहे. यावेळी त्यांचा नक्कीच पराभव होणार आहे याचा साक्षीदार ही आजची गर्दी आहे. 40 वर्ष तुम्हाला संगमनेर तालुक्याचा विकास करता आला नाहीये. अमोल खताळ यांना निवडून द्या. जो विकास 40 वर्षामध्ये झाला नाही तो विकास मी तुम्हाला येत्या 5 वर्षात करून दाखवतो. संगमनेरच्या दहशतीला घाबरू नका. हा सुजय विखे तुमच्या सोबत आहे. यावेळी तुम्ही परिवर्तन घडवून आणा, विकासाची नवी दिशा दाखवतो, असे भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय. संगमनेर या ठिकाणी महायुती उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर शहरामधनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली आहे. या भव्य दिव्य अशा रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळालाय. त्यानंतर नवीन नगर रोड या ठिकाणी सांगता सभा घेण्यात आली. सांगता सभेत ते बोलत होते. या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी हजर होते. त्यासोबतच नागरिक, महिला, युवक, युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज हा दिवस अनेक दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे. आज सांगता सभेला झालेली ही गर्दी मामा तो झेंडा फक्त खाली घ्या. मला पाहिजे काय करू शकेल आपण घेऊ. आज संगमनेर मध्ये आज ही झालेली गर्दी आपल्या सगळ्यांची आजच्या या सभेची उपस्थिती या गोष्टीची साक्ष देऊन जाते की 23 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आजचा हा दिवस महत्वाचा यासाठी आहे की आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि म्हणून वेळेवर सभा संपून मला माझ्या बायकोला जेवायला बाहेर घेऊन जायचं. त्यामुळे आपल्याला माझं भाषण लवकर संपून जावं लागेल. मला आश्चर्य वाटतं. मी जेव्हा सभा घ्यायची ठरवली तेव्हा मी विचारलं आहे आपल्याला सगळ्यात कुठे ग्राउंड कुठं. मी म्हटलं एक असा ग्राउंड निवडा संगमनेर मध्ये ते आजपर्यंत कोणी भरू शकलं नाही. आमचे लोक म्हणते साहेब इथे फक्त जाणता राजा मैदान आहे. आम्ही जाणता राजा मैदानाची परवानगी टाकण्यासाठी अर्ज केला तर काँग्रेसच्या उमेदवारांनी जाणता राजा मैदानाची बुकिंग 15 तारीख, 16 तारीख, 17 तारीख, 18 तारीख 4 दिवस ते मैदान बंद करून ठेवलं. पण एकही सभा त्या मैदानावर झाली नाही.
आमचे हे सर्वसामान्य लोकांना मैदानाची गरज नाही. हम जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं से शुरू होती है. हे आपल्या युवांची ताकद आहे. या संघटनेने मतदारसंघामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आणि त्यामुळे तुम्ही किती जरी दडपशाही करायचा प्रयत्न केला, किती जरी आमचे ग्राउंड बंद केले, अरे हे जनसामान्याचा जनसागर आहे. हे आज रस्त्यावर उतरलेला आहे. तुम्ही आम्हाला ग्राउंड जरी नाकारला असेल तर इथला प्रत्येक मावळा येणाऱ्या 23 तारखेला तुम्हाला पाडल्याशिवाय श्वास बसणार नाही. पूर्णपणे संगमनेरचं पाल विस्तृत केला असताना म्हणून ते वाचवण्यासाठी संगमनेर वाचवण्यासाठी सुजय विखे गेला. कारण की आमची संस्कृती सर्वसामान्य माणसाला त्रास देण्याची नाही. मी हा विचार केला की जर मी आज या ठिकाणी भडकवलं, मी जर या ठिकाणी भाषण केलं तर आमचे लोक आणि या संगमनेर शहराचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून संगमनेर तालुक्याच्या आणि संगमनेर शहराच्या व्यापाऱ्यांसाठी, संगमनेर शहराच्या तरुण लोकांसाठी, संगमनेर शहराच्या माता भगिनीच्या सुरक्षतेसाठी तुझे विखे त्या ठिकाणावर निघून गेला. अरे तुम्ही आम्हाला पळण्याच्या गोष्टी काय करतात? बांगल्या घालून रात्री हल्ला करतात. अरे आता इथं तुमच्या शहरामध्ये आलोय. तुम्हाला किती लोकांना विचारून टाकतो. या स्टेजवर रात्री 8 वाजेपर्यंत बसून राहतो. कोण येतं मी पण आम्ही घाबरणारे नाही. आम्ही बांगड्या घातलेले लोक नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. तसाच उत्तर कसं आम्हाला देता येतं म्हणून आमच्या संयमाची परीक्षा कधी घ्यायचं कारण नाही. मी जेव्हा लोकसभेमध्ये पराभूत झालो मला नेहमी वाटायचं, जेव्हा माणूस थोडा पराभूत होतो आत्मविश्वास गमावतो. पण संगमनेर तालुक्याने आणि संगमनेर विधानसभेने तो हरवलेला सुजय विखे परत जिवंत केला. हे तुम्ही हे सिद्ध केलं की जर तुम्ही प्रामाणिक असाल, अंतर्मनामध्ये जनसामान्य माणसाच्या कल्याणाची भावना असेल, जर तुम्ही खरंच सर्वसामान्य गरीब लोकांचा आवाज म्हणून जर माणसामध्ये गेला तर जनता तुम्हाला ऐकायला येते. तुम्ही माझा हरवलेला आत्मविश्वास मला परत दिला. मी आज आत्मविश्वास घेऊन जनतेमध्ये आलो. आज तुम्ही मला दिलेला विश्वास मी तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही. हा शब्द सुजय विखे तुम्हाला या ठिकाणी सांगायला. एक संघ राहून पूर्ण ताकदीने, पूर्ण जिद्दीने आज ज्या भव्य सभेमध्ये तुम्ही सगळे आलेला आहात, आपल्याला ताकदीने काम करायचं. आणि म्हणून आपल्या माग मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, आपल्या मागे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, अजितदादा पवार साहेब आहेत आणि पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. महायुतीची वज्रमूठ या अमोलच्या पाठीमागे गंभीरपणे उभी आहे. आपल्याला आज मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान टाकण्यासाठी कसा निर्णय घ्यायचा आणि काय करायचं आहे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. मी माझं वाक्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही 1 नंबर म्हणायचं. काय म्हणायचं? मी माझं वाक्य सांगतो. आपण ट्राय करू. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे शेवटपर्यंत, नाही तर परत मी सभा घेणार नाही. येणाऱ्या 20 तारखेला एक नंबरची ट्रायल घेऊ. मी येणाऱ्या 20 तारखेला म्हणून 1 नंबर जोरात. येणाऱ्या 20 तारखेला आता मी वाक्य चुकलं जातो. आपण चालू अमोल कटारा निवडून आणण्यासाठी, लाडक्या बहिणीचे 1500 रुपयाला 2100 करण्यासाठी, संगमनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्यासाठी, शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी, संगमनेर तालुक्याला पाणी देण्यासाठी, संगमनेर तालुक्याच्या बेरोजगार युवकांना रोजगार देण्यासाठी, गोरगरीब दलितांना न्याय देण्यासाठी, सुजय विखेवर प्रेम करण्यासाठी. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय आनंद दिघे, शाहू फुले आंबेडकरांना वंदन करतो. आजच्या या 20 तारखेला होणाऱ्या प्रचाराच्या तंटा सभेला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, मार्गदर्शक डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, व्यासपीठावरील सर्व महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मतदार बंधू आणि भगिनींनो, मायबाप जनतेनो, आज तुमच्या समोर तुमचा मुलगा, तुमचा भाऊ आज उभा आहे.
महायुती सरकारच्या वतीने आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, नामदार देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, आपल्या सर्वांचे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील व सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांनी तुमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील सामान्य युवकाला संगमनेर विधानसभेची शिवसेनेची उमेदवारी दिली. संगमनेर तालुक्यामध्ये यापूर्वी कधी झालं का 40 वर्षामध्ये? माता मतदारांनी, संगमनेरच्या स्वाभिमानी मतदारांनी पक्का निर्धार केलाय ना? काय निर्धार केलाय? काय निर्धार केलाय? मित्रांनो, आता आपली लढाई जी सुरू होती ती धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची सुरू होती. गेल्या कित्येक दिवसापासून मतदानाने प्रचारानिमित्त मी ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर गेलो. तिथलं विदारक परिस्थिती बघितली. 40 वर्षापासून लोकप्रतिनिधी असलेल्या व मंत्री असलेल्या माणसाला साधा गावामध्ये रस्ता बनवता आला नाही. आज संगमनेर तालुक्यामध्ये पाण्याची परिस्थिती तुम्हाला माहिती असेल. आज सुद्धा टँकर चालू आहे संगमनेरमध्ये. 40 वर्ष जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर पाण्याचे टँकर सुद्धा तुमच्या त्यांनी बंद आले नाही. विकास केला म्हणून सांगणाऱ्यांना ही जनता आज उत्तर देईल का संगमनेरचा जर विकास झाला असता तर तुम्हाला या एका शेतकऱ्याच्या मिलाविरुद्ध 4 खासदार लढावे लागले नसते प्रचारासाठी. माझ्याकडून मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो का येणाऱ्या कालावधीमध्ये युवकांसाठी, महिलांसाठी, तसेच कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी पुढील 5 वर्ष हा तुमचा मुलगा, तुमचा भाऊ 24 तास तुमच्या बरोबर राहील. तुम्ही कधी मला सांगा, तुमच्यासाठी मी प्रयत्न करेन. येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचं काम करायचे आहे. त्यासाठी आपल्याला शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. मित्रांनो, येणारा काळ फक्त 2 दिवस आता आपल्याकडे राहिले. या 2 दिवसामध्ये तुम्हाला रात्रीचा दिवस करायचा आहे, कारण ही निवडणूक संगमनेर तालुक्याचे जे स्वाभिमानी मतदार आहेत त्यांनी हातात घेतलेली आहे. उमेदवार हा अमोल गताळ नाही. उमेदवार या संगमनेर तालुक्यातला सर्व स्वाभिमानी मतदार जो आहे तो उमेदवार आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 दिवस आपल्याला गावागावामध्ये येणारे, रात्रीचे पाकिटे घेऊन येणारे, दिवसाचे पाकिटे घेऊन येणारे यांचा बंदोबस्त करायचा आहे. यांचे फोटो काढायचे, शूटिंग करायची आणि प्रशासनाला द्यायची आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही मला निश्चित पुढील 5 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी देसाल. आता सुजयदादांना बोलायचं असल्यामुळे मी जास्त काही बोलत नाही. काही राहिला असेल तर मला क्षमा करा. शावीर शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीणकुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.